अकारेण बहिर्याति सकारेण विश्यत्युतः हंस हंसेत्यमु मंत्र जीवो जपति सर्वदा। नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ, ब्रह्माजी का योगी सतपंथी। नाथपंथ हा माझा पंथ आहे। आज विषय आहे युगप्रवर्तक युगपुरुष गोरक्षनाथ महाराजांचा। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। या योगिनी फार आधी ज्या वेळेला आध्यात्मिकरित्या यादवी सुरू होती त्या काळात गोरक्षयोगी महाराजांनी अशा काही किमया केल्या की त्या किमयाने इतर पंथातील जो काही अविचारी आणि वाईट प्रकारे वाईट प्रवृत्तीची माणसं बळावली होती, जी लोकांना खूप त्रास देत होती, त्यांच्यावरती आपल्या पंथाचा बडगा टाकून त्यांना खूप त्रस्त करत होते। नानाविध प्रमाणे अनेक त्यांना त्रास देऊन त्यांच्यावरती कार्य थोपवण्यात येत होतं। मग त्याच्यामध्ये बळीचा प्रकार आहे किंवा इतर सर्व प्रकार आहेत। हे सर्व प्रकार त्यांनी थांबवण्याचा आणि योग्य मार्गावरती नेण्याचा लोकांना त्यांनी व्यवस्थितरित्या आणि पद्धतशीर प्रयत्न केला। यामध्ये शाबरी मंत्राची निर्मिती झाली, जी लोक उपयुक्त होती। लोकांनी त्याचा नंतर गैरवापर केला, हा भाग वेगळा आहे। नाथपंथाची परंपरा कशी सुरू झाली तर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना मंत्र दिला, त्यांना मंत्रदीक्षा दिली। गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना मंत्र दिला, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांकडनं ज्ञानेश्वरांकडे ते प्राप्त होऊन ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाची स्थापना केली। ही परंपरा आजही रूढीवत आहे। लोकांना त्या माऊलीचा मतितार्थ कधी कळलाच नाही। नाथपंथ म्हटलं म्हणजे काहीतरी भयंकर आहे, काहीतरी चमत्कारिक आहे आणि आपल्याला ते झेपणारं नाही आहे। काही लोकांना नाथपंथ हा उच्चारता पण येत नाही, ते नागपंथ म्हणून उच्चारतात। अर्थात नागपंथी आणि नाथपंथी याच्यामध्ये खूप अंतर आहे। पण मग लोकांना भुरळ पडली ती शाबरी मंत्राची, तर ती कशी? मग या शाबरी मंत्रामधनं तुम्ही ज्या काय किमया करू शकता त्याच्यामध्ये मग गुप्तधन आहे किंवा वशीकरण आहे किंवा नानाविध पद्धतीने जे काही षटकर्म आहेत, या षटकर्मामध्ये आपण आपले चमत्कार दाखवून लोकांना आपण आपल्या जाळ्यामध्ये ओढू शकतो। अशा अनेक लोकांनी, अनेक विविध पंथातल्या लोकांनी तो सार गोळा करून आपला पंथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तर काय, प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी उपाधी मिळाली पाहिजे। मग अनेक उपाध्यांच्या मागे हे महाराज लागायला लागले, जे ग्रंथात नाही, त्या किमयागारमध्ये नाही, या शाबरी मंत्रेमध्ये नाही, त्या पंथाच्या गुरुपरंपरेमध्ये नाही, अशा विद्या, अशा पद्धती या लोकांवरती लादून आपला एक विशिष्ट प्रकारचा पंथ निर्माण करायला लागले। खरं तर ही लोकांची दिशाभूल आहे। गोरक्षनाथांनी जे काय ज्ञान दिलेलं आहे, जे काय अध्यात्म शिकवलेलं आहे, याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्याग। आणि तो किती जण लोकांना जमलेला आहे? नाही। तर ज्याप्रमाणे आर्त, यथार्थ, जिज्ञासू आणि भक्त हे 4 प्रकारचे लोक असतात, त्यापैकी आता भक्त तुकाराम महाराजांनंतर उरलेच नाही। या ज्या पहिल्या 3 प्रकार आहेत, या प्रकारामध्ये सर्व लोक नाचतात। खरं तर गिव्ह अँड टेक
परमेश्वरा, मला तू हे एक टेंडर पास कर, मग मी तुला असं असं पेढे देईन, सोनं देईन, चांदी देईन. ते विविध प्रकारचे लालच द्यायला लागले. यथार्थमध्ये काय, तर केवळ पैसा. मला सोनं मिळून दे, नाणं मिळून दे, मग ते गुप्तधनापासून सगळ्या गोष्टी. जिज्ञासू काय सांगतो, खरंच देव आहे का? पण या जिज्ञासूंच्या समोर खरोखरच देव उभा राहिला तर काय हे ओळखू शकणार आहेत? कोणत्या रूपाने कसा परमेश्वर तुमच्या समोर येईल हे तुम्हाला तो सांगून येईल, बाळा मी येतोय रे तुझ्याकडे? नाही. परीक्षा ही आहेच, ती क्रमप्राप्त आहे हे निश्चितच. तर मी एक वेगळ्या धाटणीची लोक पण पाहिली. आम्ही नवनाथांचे पारायण केले, अमुक अमुक पारायण केले म्हणून आम्ही नाथपंथी झालो. नाही, ही श्रद्धा आहे तुमची. नाथपंथामध्ये येण्यासाठी तुम्हाला रीतसर गुरुच्या मार्फतच दीक्षा करून त्यांची परंपरा तुम्हाला अवलंबावी लागते. त्यांच्याबरोबर तुम्हाला भ्रमण करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला कुठलं ज्ञान प्राप्त होणार नाही. मग ते महाज्ञान असून दे, शुद्ध ज्ञान असून दे, ज्ञानाचे पण प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर केवळ आणि केवळ फक्त गुरुची कासच धरावी लागते. हल्ली काय चाललेलं आहे, सेशन चाललेली, सेशन्स. पहिला कोर्स झाला, दुसरा कोर्स झाला, तिसरा कोर्स झाला, चला तुम्ही बाबा झालात. ध्यान काय आहे, धारणा काय आहे, मंत्रजप काय आहे, स्पंदनं काय आहेत, वलय काय आहेत, लहरी काय आहेत, तुम्हाला माहितीच नाही आहेत. आणि तुम्ही तात्काळ बाबा झालात, गुरु झालात, तज्ज्ञ झालात, लोकांच्या समस्या तुम्ही सोडवू लागलात. कालपर्यंत तुम्ही समस्या घेऊन येत होतात महाराजांकडे आणि 3 आठवड्यात तुम्ही महाराज झालात. अशा प्रकारचे जे किमयागार गुरु आज बसलेले आहेत या आधुनिक काळामध्ये, तर ते का ऑनलाईन पण गुरुमंत्र तुम्हाला देतात. ही चेष्टा आहे, या अध्यात्माची चेष्टा आहे. आज कोणतेही नाथ पहा, 12 वर्ष त्यांनी तपस्या केली. का केली? मग त्यांना पण शक्तिपात दीक्षा ते करू शकत होते ना प्रत्येकजण. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना केली असती, जालंधरनाथांनी कानिफनाथांना केली असती, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना केली असती आणि गहिनीनाथांनी ज्ञानेश्वरांना केली असती. का तपसाधना का करावी लागली? मी आधीच सांगितले की साधनेशिवाय तुम्हाला बळ मिळणार नाही. मग भक्ती आहेच, मग त्याचं फळ मिळतंच तुम्हाला. पण याचा अर्थ असा नाही मी आज इतके महिने साधना करतो पण माझं कामच होत नाही, देवा तू खोटा आहे. देवाला जी खोटं समजणारी लोकं आहेत, त्याच्यावरती संशय घेणारी जी लोकं आहेत, ती परमेश्वरावरती नाही स्वतःवरतीच संशय घेत असतात. कारण त्यांच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी कमतरता आहे, विश्वासामध्ये कुठेतरी छिद्र आहेत, संयम नाही, जिद्द नाही. आणि शेवटी जोपर्यंत तुमचा अहम जात नाही तोपर्यंत तुम्हाला सोहम कसा मिळेल? प्रत्येक वेळेला परमेश्वराने सिद्ध व्हावं, परमेश्वराने तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त करून द्याव्या असं तुम्ही का गृहीत धरता? तुमची कर्म नाही आहेत. जर ती कर्म तुम्हाला करायचीच नसतील आणि केवळ परमेश्वरावरतीच तुम्हाला अवलंबून राहायचं असेल तर मग ते असेल हरित देल खाटल्यावरही म्हण म्हणावी लागेल. काही जण काहीच प्रयत्न करायचे नसतात त्यांना, पण अचानक परमेश्वराने काहीतरी करावं, छडी मारावी, चमत्कार करावा आणि माझी कामं व्हावीत. साधना हवी. गोरक्षनाथांचा आता हा प्रकट दिन येतो आहे.
त्यांच्या ह्या प्रकट दिनानिमित्त म्हणजेच वरुथिनी एकादशीला हा सोहळा आपण करत असतो. प्रेक्षकांनो, आमच्याकडे तर नाथपंथीय पद्धतीने हा सोहळा होतो. मग त्याच्यामध्ये मग भोजन आहे, अन्नदान आहे, प्रसाद आहे, हवन आहे, सत्संग आहे, कीर्तनं आहेत. प्रत्येकजण आपापले अनुभव सगळ्यांना तिथे सांगत असतात एकमेकांना. विचारांची देवाणघेवाण केली जाते, अनुभवाचे बोल सांगितले जातात, ज्ञानामृत केलं जातं. आपण काय करू शकता? आपण आपल्या घरी नाथांची साधना करण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी, त्यांना तुमच्या घरी आमंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला छोटासा एक विधी सांगतोय. तो विधी लक्षपूर्वक ऐका, त्याचा अंमल करा आणि पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने, निष्ठेने, चिकाटीने त्यांना आमंत्रित करा. जे नवनाथांचं पारायणही करतात त्यांनाही मी हेच सांगेन की तुम्ही पारायण करा, उत्तम आहे. पण पारायण करण्याच्या बरोबर नाथांना तुम्ही आसन द्या. तुम्ही नुसतंच त्यांना बोलवणार का? एखाद्या कुठल्याही देवाला जेव्हा तुम्ही बोलवता त्यावेळेला त्यांना आसन दिलं गेलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये एक सोपी आणि सरळ पद्धत तुम्हाला मी सांगतो. ती कशी? वड, उंबर आणि पिंपळ या झाडांच्या आपल्या हाताच्या वितीप्रमाणे तेवढ्या लांबीच्या 3 काठ्या घेऊन याव्या. अर्थात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि कानिफनाथ असं यांना संबोधून त्या तिन्ही ज्या काठ्या आहेत या लाल धाग्यात बांधाव्यात. नंतर त्याला पूर्णपणे लाल सुती वस्त्रामध्ये बांधून आपण जिथे पारायणाला बसणार आहोत त्या पारायणाच्या चौरंगाच्या उजव्या बाजूला त्यांना सुती वस्त्रामध्ये स्थान द्यावं. ज्या वेळेला चौरंगावरती आपण नवनाथांची पोथी ठेवून त्याचं जेव्हा पारायण करतो त्यावेळेला या पोथीच्या समोर तर आपण दिवा लावतोच, परंतु गंमत तुम्हाला सांगतो, या चौरंगाच्या खाली सुद्धा एक छोटासा दिवा लावावा तुपाचा. हा काय प्रकार आहे हे तुम्ही अनुभव घेऊन मला तुम्ही सांगायचं. आज जर मी अनुभव तुम्हाला सांगितले तर तुम्हाला ते अनुभव नाही आले तर तुम्ही माझं अनुकरण करणार. यांना हा अनुभव आला तर मला हा अनुभव आला नाही. मग अनुभव काय येतो हा तुम्ही मला सांगा, पण अनुभव हा चांगलाच येतो. ज्या वेळेला तुम्ही हे पारायण करणार, पारायण केल्यानंतर तुम्हाला भोजन आहे, त्याच्यानंतर कुमारपूजन आहे, त्याच्यानंतर हवन आहे. या सर्व विधी तुम्हाला पूर्णपणे पार पाडाव्या लागतात. मग भले हे तुम्ही छोटेखानी केलं तरी चालेल, पण ते करा. मग अन्नदानामध्ये त्यांना आंबील आवडते, घेवड्याची भाजी आवडते, उडद्याच्या डाळीचे वडे आवडतात. हे सगळंच त्या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता, त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. पण मी हे जे वृक्षाचे तुम्हाला ज्या फांद्या सांगितलेल्या आहेत या तुम्ही आणा. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार त्या पारायणाच्या आदल्या दिवशी ते घेऊन या आणि त्याची स्थापना करा. ज्या वेळेला हे स्थापन कराल त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावरती ते वनस्पती ठेवा. गोरक्षनाथांचं आगमन हे होतंच. तर मी हेही सांगेन की सर्व नाथांचं होतं. म्हणजे जर कोणी कानिफनाथ पूजन करत असेल किंवा मच्छिंद्रनाथांचं करत असेल किंवा मग जालंधरनाथांचं करत असेल तरीसुद्धा ज्या वेळेला ज्या नाथांचं तुम्ही आवाहन करता त्यावेळेला ते एकटे येत नसतात. सर्वच्या सर्व जे नाथ आहेत ते सर्व तिथे उपस्थित असतात.
हा हट्ट नसावा की मला तुम्ही दर्शन द्या. तेवढी पवित्रता, तेवढी सभ्यता, तेवढी स्वच्छता, तेवढं निर्मळ मन, निर्विकार मन आणि निरपेक्ष बुद्धीने तुम्ही जे केलेली साधना जर असेल तर निश्चितच ते सफल होईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचं एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी की मला हे एखादं टेंडर पास होऊन दे म्हणून मी नाथांचं पारायण करतो, तर हा कपटीपणा चालणार नाही. तुम्हाला संसारामध्ये, प्रपंचामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे हे मान्य, पण श्रद्धा एका बाजूला, भक्ती एका बाजूला आणि अध्यात्म एका बाजूला. तुम्ही या कर्माची आणि या भक्तीची जी सांगड घालता त्यावेळेला गफलत करू नका की कुठे तुमचा स्वार्थ जास्तपणे ओफाळून बाहेर येईल. गोरक्षनाथ ज्या वेळेला आपल्यावरती कृपादृष्टी करतात त्यावेळेला कदाचित तुम्ही मागणारं जे काय आहे दान त्यांच्याकडे, हे कदाचित तुम्हाला ते पूर्णपणे करून देतीलही, पण त्यांच्याकडे तुम्ही काय मागायचं, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची हे तुमच्या हातात आहे. मी जर मनुष्याचा जन्म घेतलेला आहे आणि मला साक्षात परमेश्वर भेटणार आहे आणि त्याच्याकडे जर मी पैसा मागतो आहे, स्त्री मागतो आहे, बंगला मागतो आहे, बगीचे मागतो आहे, तर यासाठी मी जन्म घेतलेला आहे याचं भान तुम्हाला असू द्या. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. पारायण करण्याची पद्धत ही सर्वांनाच माहिती आहे, पण येणाऱ्या वरुथिनी एकादशीला तुम्ही छोटेखानी हा पारायणाचा सोहळा करावा. पारायण करण्यासाठी सर्वच्या सर्व ग्रंथ वाचायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही 40वा अध्याय देखील वाचू शकता. त्या दिवशी वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही 40वा अध्याय तुम्ही वाचू शकता आणि तो सर्वजणांनी शांत चित्ताने सर्वांनी ऐकून घ्यावा, समजून घ्यावा. त्याचं संपूर्ण जे मतितार्थ आहे हे आपल्या जीवनामध्ये उतरून घ्यावा आणि त्यानंतरच भोजन ग्रहण करावा. त्यांना प्रसाद दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये. प्रेक्षक हो, मित्र हो, गोरक्षनाथांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यामध्ये सफेद जास्वंदीचं फूल हे त्यांना अतिशय प्रिय आहे. हे माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे आणि तेच तुम्हाला मी आज सांगतो. सफेद फूल, सफेद फुलामध्ये जास्वंदीचं सफेद फूल त्यांना खूप प्रिय आहे. मोगरा आहे, चाफा आहे आणि तुमचं स्वच्छ मन त्यांना हवं आहे. स्वच्छ भक्ती हवी, निर्मळ भक्ती. ते त्या भुकेचे आहेत. योग्य साधक निर्माण व्हावे, हा समाज जास्तीत जास्त उन्नत मार्गावरती जावा, अजून यासाठी ते सतत कार्यरत आहेत. विविध माध्यमातून आहेत. आपण त्यांना सगुण एक रूप देऊन एक छानपैकी सांगितलेलं आहे की परमेश्वर असा आहे, पण परमेश्वर कोणत्या रूपाने येईल हे कोणालाच माहीत नाही आहे. कोणत्या क्षणाला तो येऊ शकतो, कुठे तो उपस्थित आहे. मग पुन्हा हे निर्गुण आणि सगुणाची पूजा आली, पुन्हा ते विचार आणि मतभेद झाले निर्माण. तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही मानसपूजा करा, नामस्मरण करा. अनेक माध्यमातून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. फक्त इच्छाशक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. ही जर इच्छाशक्ती तुमच्याकडे प्रबळ असेल तर निश्चित हे समजून चला की तुम्हाला कोणत्याही परमेश्वराकडे जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. माझ्या नाथपंथामध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत, अनेक प्रकारची गोष्टी आहेत, अनेक प्रकारची कल्पना किमयागार अशा आहेत. या किमया तुम्हाला साध्य करण्यासाठी बीजमंत्रापासून सुरुवात होते. पण नाही, काही लोकांना डायरेक्ट अगदी गुरुमंत्र हवा असतो, काहींना सिद्धमंत्र हवा असतो, महामंत्र हवा असतो, एखादा शाबरी मंत्र हवा असतो.
पण शाबरी मंत्रापैकी जेवढ्या ओव्या त्यांनी रचलेल्या आहेत, जेवढं कवित्व त्यावर केलेलं आहे, त्यापैकी बरेचसे मंत्र हे शापित आहेत. त्यांचं पुनश्चरण होणं हे गरजेचं आहे. आणि मग ते पुनश्चरण कोण करणार? असं तर नाही आहे की तुम्ही गणपती बाप्पाला आणलं आहे घरी आणि आपण त्याचं संपूर्णपणे जे करतो, प्रथा करतो त्याची, त्याप्रमाणे त्या प्रथेने त्याच्यामध्ये प्राण आणणं आणि मग त्याची पूजा करणं, अशी पद्धत तर नाही आहे. हे मंत्राचं पुनश्चरण होणं हे फक्त गुरुच करू शकतो. त्याने ते करून ते त्यांच्या शिष्याकडे देऊन मग त्याची ती पुढे प्रक्रिया सुरू होते. मग अशा प्रकारची जर प्राणप्रतिष्ठा जर सगळेच करू शकले असते मंत्रासाठी, मग अशी तर महाभयंकर अगदी चमत्कारिक मंत्र आहेत. पण ते सिद्ध होणं इतकं सोपं नाही. गुरुची कास धरा, गुरुची सेवा करा, गुरुच्या सानिध्यात राहा, गुरुच्या आज्ञेचं पालन करा, अंमल करा. ते जे सांगतात हे तुमच्या चांगल्यासाठी असतं, याचं भान असू द्या. एखाद्या माणसाने जर चष्मा घातला पिवळ्या रंगाचा तर त्याला त्याच्यामध्ये गुरु पण पिवळे दिसतात. मग आपल्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धीचा वापर करा. यश हे हमखास आहे. माझ्या सर्व नाथप्रिय भक्तांनो, मित्रांनो, प्रेक्षकांनो, येणाऱ्या वर्तिनी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव, निरोगी जीवन देव, सुख देव, समाधान देव, संपत्ती देव, तुमचा संसार सुखाचा हो, अशी मी नाथचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपली रजा घेतो. धन्यवाद. ओम नमो आदेश सद्गुरु आदेश आद्यंजन. ओम नमो आदेश सद्गुरु आदेश